काय काय लोक हेल्थसाठी एवढे कॉन्शियस असतात की वॉटर प्युरिफाय करूनच पितात. तर आपली एनर्जीसुद्धा आपल्याला प्युरिफाय करता येते आणि एनर्जी जर प्युरिफाय केली तर तुमच्याकडे अशा गोष्टी आकर्षित होणार आहेत ना, पॉझिटिव्ह गोष्टी. त्यामुळे तुम्ही बऱ्याच अशा गोष्टी आकर्षित करू शकता. तर आपली जी एनर्जी असते ती कशी प्युरिफाय करायची आपल्याला, तर ह्या व्हिडिओमध्ये मी एकदम सविस्तर असंच तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, आपले जे 7 चक्र असतात आणि त्या चक्रांवरच आपण काम करणार आहोत. कारण हे चक्र जर कधी इम्बॅलन्स झाले, काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला काही काही वेगवेगळ्या प्रकारचे आजारही होतात. त्यामुळे आपले जे 7 चक्रास आहेत ते आपल्याला कसे स्टेबल करता येतील आणि एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही ही जर पद्धत केली ना, तुम्ही रोज करायची आणि तुम्हाला एवढे फायदे म्हणजे चकित करणारे फायदे मिळणार आहेत तुम्हाला. तर मी स्टार्ट करते. ह्यापासून तुम्ही म्हणजे काय काय करू शकता. तर पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की किती प्रकारचे आपण 7 प्रकारचे जे आपले मूलाधार चक्रापासून जे वेगवेगळे चक्र असतात ना शरीरामध्ये, त्यामध्ये आपण हे कसं प्युरिफाईंग करायचं. तर आपण आज पाहणार आहोत 7 चक्रांची नावं. कोणकोणते असतात ते 7 चक्र. मूलाधार चक्र हे पाठीच्या कण्याच्या तळाशी असतं आणि दुसरं जे आहे ते स्वादिष्टान चक्र, हे लिंगस्थानाजवळ असते. तिसरं जे आहे मणिपूर चक्र, हे नाभीजवळ आणि बेंबीच्या ठिकाणी असते. आणि चौथं जे असतं अनाहत चक्र, हृदयाजवळ आणि छातीच्या मध्यभागी हे असतं. आणि 5वं जे असतं विशुद्ध चक्र, हे कंठस्थानी असतं. आणि 6वं जे असतं आज्ञाचक्र, कपाळाच्या मध्यभागी किंवा भुवयांच्या मध्ये आपण जे म्हणतो ते आज्ञाचक्र असतं. 7वं जे आहे सहस्रार चक्र, टाळूवर डोक्याच्या वरच्या भागावर. ही चक्र शरीरातील ऊर्जा आणि भावनांशी संबंधित आहेत. त्यांना योग्यरित्या जागृत आणि संतुलित ठेवल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्याला मदत होते. तर आपण आपली जी 7 चक्र आहेत ती कशी प्युरिफाय करायची आहेत, कारण 7 चक्रांवरच पूर्ण आपलं शरीर असतं. जसं आपण पाहिलेलं आहे की आपल्या ज्या घरामध्ये लाईट येते त्यामध्ये जे स्विच असतो त्यामध्ये पण 2 प्रकारचे वायर असतात. एक रेड असते आणि एक ग्रीन असते. जशी पॉझिटिव्ह एनर्जी असते तशीच निगेटिव्ह एनर्जी असते आणि हे पण 2 करंट असतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह एनर्जी, मनुष्य हा जसा आहे तसा 2 कोणी पॉझिटिव्ह जास्त असतं, कोणी निगेटिव्ह जास्त असतं. प्रत्येकाचे फिलिंगवर, प्रत्येकाचे म्हणजे विचार करण्याच्या क्षमतेवर त्याचं काय बोलतात ना आपण फिलिंग्ज असतात. खूप निगेटिव्ह एखादा तुम्ही पाहिला असेल, नेहमी निगेटिव्ह बोलणारा माणूस असतो किंवा बाई असते आणि आपण त्याच्या सान्निध्यात गेल्यावर आपल्याला कसं तरी होतं, म्हणजे डोकं दुखणं वगैरे. किंवा तुम्ही एखादी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही जाऊन कोणाला सांगितली आहे तुमच्या मित्रांमध्ये वगैरे, त्यामध्ये पण कुणी कुणी आणि ईर्ष्या करणारे असतात, जळणारे असतात. तुम्ही गेल्यानंतर तुमची जी म्हणजे छान वाटते की मी काहीतरी अचीव्ह केलं, मी सांगतोय कोणाला. पण सगळ्यांनाच ह्या गोष्टी आवडत नाहीत ना. कुणी ईर्ष्या करतं, कुणी जेलस होतं आणि मग तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला खूप निगेटिव्ह वाटतं किंवा मग घसा वगैरे दुखायला लागतो. तर ह्यामध्ये नजर लागणं, आपण बोलतो ना नजर लागणं, ह्या गोष्टीसुद्धा असतात. तर ह्या गोष्टी आपल्याकडे म्हणजे जास्त प्रमाणात होऊच नये, तर यासाठी आपण ऑरा क्लीन करायचा आहे. आणि तो कसा करायचा आहे ना, अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्ही हे करू शकता. तुम्हाला जर कधी पोटही दुखत असेल तरी तुम्ही हे नेहमी क्लीन केलं ना, तरी पण ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला फरक जाणवणार आहे. तुमचे पैसे कुठेतरी स्टक झालेले असतील किंवा कुणी देत नसेल आणि हे जर तुम्ही रोज केलं तर ह्यामध्ये पण तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये फरक दिसणार आहे. ज्या गोष्टी म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये बॉस वगैरे खूप ओरडत असतील, तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याशी कुणी बोलत नाही आहे किंवा म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात ना की निगेटिव्ह आपल्याला फील होतं की म्हणजे आपल्याला काही चांगलं वाटतच नाही, काहीच आपल्याबरोबर चांगलं घडतही नाही. त्यावेळेला तुम्ही जरी हे रोज केलं, जशी देवाची पूजा आपण रोज करतो तसंही आपण ऑरा क्लीनसाठी आपल्या शरीराची पूजा म्हणायला हवी. कारण हे आपण शरीरासाठी आपल्या 7 चक्रांना क्लीन करण्यासाठी ही गोष्ट तुम्हाला करायची आहे. आणि मी सांगितलं ना, बऱ्याच गोष्टींसाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. म्हणजे उपयोग करू शकत नाही असं नाही म्हणू शकत, पण उपयोग ॲटोमॅटिक होत जातो आणि तुम्हाला दिवसभर तुमचा ऑरा लॉक होऊन जातो. कारण आपण क्लीन केलेला असतो. आपल्याकडे निगेटिव्ह एनर्जी जास्त प्रमाणात येतच नाही ना, कारण तुम्ही तेवढे पॉझिटिव्ह असता. आणि म्हणजे ह्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला ह्याची जादू दिसणार आहे. मी प्रत्येक वेळेला म्हणत असते की ह्या गोष्टी जादूसारख्याच असतात. कारण कामही जादूसारख्याच करत असतात, म्हणून या गोष्टीला आपण जादू हेच समर्पक असं शब्द किंवा बोलणार आहोत. तर हे तुम्ही नक्की करून पहा.
खूप छान अशी भन्नाट टेक्निक आहे. झोपले आपण कधी कधी झोपलो आणि त्यानंतरही आपल्याला कधी कधी अशी भयंकर स्वप्न पडतात. आपण स्वप्नातून उठतो आणि खूप घाबरतो. त्यावेळेला सकाळी उठल्यानंतर आपली एनर्जी खूप लो असते, आपलं डोकं दुखत असतो. तर हे सगळं निगेटिव्ह विचारांमुळे, निगेटिव्ह आपल्या म्हणजे मनावर किंवा शरीरावर जे काही विचार असतात त्याचा हा परिणाम असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला खूप डिप्रेशन असेल, म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये डिप्रेशन असेल, तुम्हाला वाटत असेल की मी आता मला काही निगेटिव्ह विचार येत असतील, त्यासाठी सुद्धा हे खूप छान होणार आहे. ही जी टेक्निक आज मी सांगणार आहे. कुणाला मायग्रेन जरी असेल, हां नक्कीच मायग्रेन असेल, तर तुम्ही ह्या चक्रांना क्लीन केल्यानंतर तुमचा मायग्रेनही बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होणार आहे. आणि तुमच्या घरामध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्हाला वाटतंय की असा प्रॉब्लेम आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि 7 चक्रांमध्ये जे असतं आपले हेल्थ इश्यू पण फार असतात आणि त्यामध्ये ही ऑरा क्लिनिंगची मी टेक्निक सांगितली, त्यामध्ये तुम्हाला हेल्थ इश्यूमध्ये जे काही प्रॉब्लेम असतील त्यामध्ये पण खूप प्रमाणामध्ये फरक दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही हेल्थ इश्यूसाठीही ही टेक्निक वापरू शकता. तर मी पुढे कसं करायचं ते स्टार्ट करते आता. तर पहिल्यांदा तुम्हाला अगरबत्ती घ्यायची आहे, जी देवाकडे आपण रोज लावतो ती अगरबत्ती, छान सुवास असलेली, तुम्हाला जी म्हणजे सुवास छान असा आवडतो ती घ्यायची आहे. आणि आपण काय करायचं आहे, तिला मस्तपैकी काडीपेटीने पेटवायची आहे. आणि मस्त विझवल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा मस्त स्मेल घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या डोक्याच्या वरती 1, 2 आणि हे करत असताना तुम्ही काय बोलायचं आहे, मी तुम्हाला होपोनोपोनो प्रेयर शिकवलेलीच आहे. तर ती तुम्हाला हे बोलत बोलत आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, हे 2 वेळा फिरवायचं आहे. आणि प्रत्येक चक्रावर तुम्हाला फिरवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला चक्र आधी पाहावे लागतील आपले कुठे कुठे आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला फिरवायचं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. असे 7 चक्र तुम्ही ही अगरबत्ती फिरवत फिरवत न्यायची आहे. आणि मग त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर परत वर अगरबत्ती येऊन परत एकदा दोनदा सरळ अशी तुम्हाला हे करायची आहे आणि पाठीमागे तुमच्या हाताने तसं खालीपर्यंत घ्यायचं आहे. म्हणजे ह्या प्रकारे तुम्ही जी अगरबत्ती आहे तिचं जे काय म्हणतात ना, आपण जे पेटवल्यानंतर तिचा जो धूर आहे आपल्या शरीराभोवती पूर्ण गेला पाहिजे तो. आणि निगेटिव्ह एनर्जी जाण्यासाठी अग्नी किंवा आग हे खूप प्रभावशाली माध्यम असतं. तुम्ही मंदिरामध्ये पण पाहता नेहमी की दिवा असतो किंवा आपल्या देवारातही दिवा असतो. म्हणजे ह्या गोष्टींनी पॉझिटिव्ह जे इफेक्ट असतात ते लवकर कॅच होतात. त्यामुळे ही तुम्ही अगरबत्ती वापरायची आहे आणि अगरबत्ती सगळ्यांच्या घरामध्ये असते. तुम्ही हे नक्की करून पहा. रोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही असा ऑरा क्लीन करायचा आहे. तुमचा ऑरा खूप स्ट्रॉंग होणार आहे आणि त्यामुळे असे काही चमत्कारिक बदल तुम्हाला दिसणार आहेत ना. तर मला नक्की माझ्या व्हिडिओच्या खाली मला कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला काय फरक पडला आहे. आणि खरंच 48 तासानंतरच याचे फरक जाणवू लागतील तुम्हाला. तुम्ही विश्वास नाही ठेवू शकत की अशा गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील, ज्या स्टक झालेल्या असतील, ज्या तुमच्याकडे बऱ्याच दिवसांपासून, म्हणजे काही काही गोष्टी असतात ना, कधी कधी पैसेसुद्धा आपले कुठे अडकलेले असतात, येत नाही, तुम्हाला माहीत नाही पडणार. म्हणजे तशा गोष्टी तुमच्याकडे फटाफट एकदम हे रस्ता शोधत येणार आहेत. पण तुम्ही ते करताना होपोनोपोनो प्रेयर नक्की बोलायचे आहे. मला माहितीच आहे होपोनोपोनो प्रेयर हवाई प्रेयर आहे, ती किती शक्तिशाली आहे. त्यामुळे तुम्ही ही टेक्निक करताना नक्की आणि नक्की होपोनोपोनो प्रेयर वापरायची आहे. आणि मला नक्की माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला काय काय फरक पडले आणि किती वेळात फरक पडला. तर ह्यावेळेला मी असा छान अशी म्हणजे टेक्निक घेऊन आलेली आहे. तुम्हाला आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा. पुढच्या वेळेला आपण छान असा व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार आहोत. तर तूर्तास तरी थांबते मी आता. धन्यवाद.